म्हणजे जे आत्माचा स्वभाव आहे तो स्वभाव मोह कर्माच्या उदयाने प्राप्त होत नाही. आपण जेवढे आपण इथे बसले आहेत, संसारी प्राणी आहेत, सगळ्यांचं ज्ञान नष्ट झालं आहे. म्हणजे जे स्वभाव स्वच्छ ज्ञान आहे, आत्म्याची अनुभूती स्वरूप जे ज्ञान आहे ते ज्ञान आता नाही. मग आपण कसं आहोत? इथं खाली उदाहरण दिले आहे. ज्याप्रमाणे कोद्रव म्हणजे एक जे धान्य असते त्या धान्यामध्ये नशा म्हणजे काय? नशा उत्पन्न करण्याची त्या धान्याजवळ शक्ती असते. आणि जे कोद्रव जे खात्यात ते नशेले म्हणजे नशामध्ये येतात. ते आपल्यामध्ये नाही राहतात, मग नशामध्येच येणार ते. जसं दारू पिल्यावर कसं होतं? हे तर दारू समजा तुम्ही. दारू माहिती आहे ना सगळ्यांना? पिलं कधी? कसं माहित आहे मग? माहित आहे म्हणजे सगळ्यांना हा म्हटले. तो दारू तुम्ही नाही पिला, पण दारू पिल्याला व्यक्तीला तुम्ही पाहला. मग तुम्हाला माहित आहे दारू पिल्यानंतर काय होतं? बघून अनुभव करून नाही, तर बघून माहित आहे की आम्ही जे दारू पितात त्यांची स्थिती कशी होते. ते आपल्या आतमध्ये राहत नाही, त्यांना स्वयंचं काहीच होश हवास म्हणजे शुद्धी राहत नाही. त्या दारूचा प्रभाव असं आहे. आचार्य म्हणतात, हे संसारी प्राणी, तुम्ही पण दारू पिला. कशाची दारू? मोहाची. सगळ्यांना मोहाचा नशा चढला आहे. कोणाला जास्त आहे आणि कोणाला कमी आहे. हा दारूचा नशा चढला आहे. म्हणून हे सगळे प्राणी काय म्हणतात? आमचे मुले, आमचे पती, आमची सुनबाई, आमची सासबाई, आमची जाऊ, आमची साडी, आमचे दागिने, हे सगळे तुमचे कोणाचे आहेत? तुमचे आहेत की नाही? तुम्ही आपलं समजता की नाही समजता? हे समजणं म्हणजेच तुम्ही दारू पिला. ह्यालाच म्हणते दारू पिणे. नशा आहे तुमचा मोहाने. मोहाच्या उदयाने परद्रव्याला आपलं म्हणून समजायचं. ह्यालाच म्हणतात मोहाचा उदयाने आपल्या स्वभावाची प्राप्ती झाली नाही. आपल्या स्वभावाचा अनुभव आजपर्यंत झाला नाही. अनादी काळापासून आपण हाच दारू पीत 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 असं नशेमध्ये आपण चालत आहोत. आणि थोडं काही तर आपल्याला आपले व्यक्ती जे असतात आपल्याला आपण समजून घेतलं, असले व्यक्ती थोडं दूर गेलं तर आपल्याला कसं होईल? दुःख, चिंता, भय. सकाळी सांगून गेले की मी संध्याकाळी 5-6 वाजता येईन आणि 8 वाजलं तर येते, 9 वाजलं. आता पहा कसं होईल तुमच्या जीवात, मनात? सांगा ना. असं होणं म्हणजे दारू पिणं. चिंता झाली की नाही? आणि चिंता मात्र नाही, भय. आणि काय विचार करणार तुम्ही? काय मनात येणार? असं झालं, असं तर नाही झालं, काय नाही आलं, काय झालं, काही ऍक्सिडेंट, काही किडनॅप, काही कसं मनात येणार की नाही येणार? मग तुम्ही धडपड करणार नाही काय? ह्याला काय म्हणतात? पिला की नाही? आता स्वीकार करणार? पिला तुम्ही पण. तुम्ही दारू जे पिले आहेत ते दारू पिणाऱ्याला, मोहाचा दारू पिणाऱ्याला कधीच स्वभावाची प्राप्ती होत नाही. स्वभावम लभते नाही, स्वभावाची प्राप्ती होणार नाही. मोहेन समृद्धं ज्ञानम, मोहाने झाकलेला ज्ञान जो आहे ते स्वभावाला प्राप्त होणार नाही. कोणाला पाठ झाला? पाठ कोणाला नाही? छान आहे हे जे काव्य आहे ना, काव्य खूप छान. मोहेन समृद्धं ज्ञानम. आपलं ज्ञान पाहायचं आणि पाठ करत जायचं. मोहेन समृद्धं ज्ञानम. आपलं ज्ञान कुठं जात आहे?
चुकीचं आहे, हे छान आहे, वाईट आहे, सगळं मोहानं होतंय. म्हणून त्या मोह आपला ज्ञान कसं आहे? मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि. स्वभावाला प्राप्त नाही. स्वभाव म्हणजे वीतराग. स्वभाव म्हणजे आपले आत्म्यामध्ये स्थिर राहणं. स्वभाव म्हणजे कषायाला नष्ट करून आपल्या आत्मतत्वाचं सुखाची प्राप्ती करून घेणं, आत्माचा अमृतपान करणं. स्वभाव लभते नाही. आमचा स्वभाव कसा आहे विचार करा. मोहेन संवृतं ज्ञानं. आमचा स्वभाव मोहानं झाकला आहे. स्वभावं लभते नाही. असं तुम्ही त्या अर्थामध्ये, खोल अर्थामध्ये जाऊन तेच गाथा तुम्ही रिपीट करत आनंद घेतला तर तुमचं दारू नसाखोर काय होणार आहे? उतरणार. उतरेल की नाही? ह्या काव्यामुळे, ह्या गाथामध्ये त्याचा अर्थ पाहून हेच म्हणत जायचं आणि आनंद घ्यायचं. ह्यामुळे आपले पिलेले दारू कमी होईल. ह्यासाठी हे काव्य दिले आहे. आणि तुम्हाला काय नसा उतरायचं नाही, कमी करायचं नाही. करायचं आहे काय? करायचं असेल तर थोडं कष्ट करा. मग पुमान पदार्थांना तो कसं करतो? तो मोहाचा दारू पिऊन माझा घर आहे आणि हा जो ईट आणि सिमेंट ह्यानं बनविलेलं, कॉन्क्रीट सिमेंट ह्यानं बनविलेलंच माझा घर आहे. तुमचं घर कुठं आहे? कोणत्या गल्लीत आहे? पाटील गल्ली आहे ना. पाटील गल्लीमध्ये कोणतं घर आहे? कलर कसा आहे घराचं? रेड. सांगतात पहा त्याने. आणि ते रेड घर तुमचं आहे. हे दारू पिलेल्या व्यक्तीचं उत्तर आहे. तुमचं स्वतःचं घर ते विसरून गेले. स्वतःचं घर कोणतं आहे? हे विसरून तुम्हाला तुमचं घर हे कॉन्क्रीट सिमेंटने बनलेलं घर आमचं ते म्हणता. हे वास्तविक घर नाही. ते तुमचं कोण सांगितलं तुमचं आहे? कसं म्हटलं तुम्ही तुमचं आहे? मोहाने, मोह कर्माने सांगितलं हे तुमचं घर आहे म्हणून. आणि त्या मोहात येऊन तुम्ही कुठं जात नाही. इथून प्रवचनानंतर नीट कुठं जाणार? त्या रेड घरामध्ये जाणार. आणखी इकडं तिकडं शेजारी घरामध्ये जाणार नाही. त्या दारू मध्ये सुद्धा शुद्धी आहे. वेगवेगळे प्रकारचे दारू आहेत ना. ते दारू मध्ये सुद्धा असं आहे. आणखी कुठं जात नाही, त्याच घरात जातात. का? आपला घर आहे म्हणून मोहाच्या उदयाने आपण मानून घेतलो ना, समजून घेतलो. असं हे मोहाचं उदय आहे. वास्तविक पाहला तुम्ही तर आमचं घर आपल्या आत्म्यामध्ये आहे. आपला घर आपलाच एवढंच आहे. आपली घराची रुंदी लांबी किती आहे? किती बाय किती? किती बाय किती? लांब किती आणि रुंदी किती माहित आहे ना तुम्हाला? तुमचं जे रजिस्टर आहे ना लिहिलेलं, तुमच्या नावानं घर आहे तिथं लिहिली आहे तुमची सीमा किती आहे घराची. तुमची घराची सीमा किती आहे सांगता काय? मोहाला सोडून सांगा. कोणता घर आहे तुमचा? आत्मप्रदेश. जेवढं आत्माचे प्रदेश आहेत तोच आमचा घर आहे. किती आहेत आत्माचा प्रदेश? अनंत. किती सांगा, संख्या सांगा. आत्म्याच्या प्रदेशाची संख्या किती आहे माहित नाही. ह्या घराची माहिती आहे कुठं आहे हे पण माहित आहे. किती आहे? किती खोली आहे? घराची किती खोली आहे? 4. आणि मंजिल किती आहे? एकच आहे. आणि सगळं माहित आहे. आत्माचा प्रदेश सांगा किती आहे.
माहित नाही? आत्म्याचा असंख्यात प्रदेश आहे. एवढं आमचं घर आहे बस. हे असंख्यात प्रदेश कुठं पण गेलं हे आत्मा एक प्रदेश पण कमी होणार नाही. हे आत्म्याच्या संख्या जी आहे प्रदेशाची हे फिक्स आहे. हे अनंत पण होत नाही, संख्यात पण होत नाही आणि असंख्यात प्रदेशामध्ये एक प्रदेश पण कमी होणार नाही. हे फिक्स संख्या आहे आणि ह्या संख्याना ह्या आत्म्याच्या प्रदेशावर कोणी पण अटॅक करणार नाही आणि आपल्या घेऊन ते आपल्या नावानं करून घेणार नाही. कोणीच असं करून घेणार नाही. आपले आत्म्याचे शाश्वत प्रदेश आहेत ते कुठं पण जाऊ दे. आपले किती प्रदेश आहे? असंख्य. ह्या प्रदेशाला असंख्य प्रदेशाला समजून घेऊन मग आपण त्या घराला एक व्यवहार आहे राहण्यासाठी आणि ह्या पर्यायामध्येच ह्या भावामध्येच ह्या घर ठिकाण आपण समजून घेतलो आहे. ते पण ठिकाण नाही. म्हातारा झाल्यानंतर तुला कुठं ठिकाण आहे? कसं कर्माचा उदय येईल आणि कसं वृद्धावस्थेमध्ये तर टाकून देईल की नाही कोणी? नाही. फक्त विश्वास. कर्माचा उदय सीताला वनवासाला पाठवू शकतो. आम्ही असे कोई राणी नाही. आम्ही राणी आहात काय? ते असे राणी वनवासाला जाऊ शकतात. तर आम्ही पण आपल्या कर्माच्या उदयाने कुठं पण घर सोडून ते कर्म फेडू शकतात. म्हणून विश्वास करून तुम्ही घरात बसला आहे हे आमचं घर पक्का आहे की नाही? असं पक्का नाही. हे कर्माचा उदय काही पण करू शकतो का? मोहाचा जे नशा आहे ते मोहाचा नशा सगळ्यांना कधी कधी खूप जास्त नशा पितो आणि जास्त नशा पिल्यानंतर कसं पण काम करू शकतो. कसलं पण काम करू शकतो. वाईट ते वाईट काम करू शकतो त्या नशामध्ये. कोणता नशा? मोहाचा नशा. क्रोध, मान, माया, लोभ हेच नशा व्यक्तीला नाचवतात. माहित आहे? म्हणून ते समोरचे व्यक्ती कसं पण काय करू द्या, आपल्याला काय समजून घ्यायचं? काय समजून घ्यायचं? हा व्यक्ती नशा पिला. नशा म्हणजे ह्या व्यक्तीला मोहाचा उदय आला आहे म्हणून हा व्यक्ती असं वागत आहे, असं व्यवहार करत आहे, असं बोलत आहे. आपण पाहायचं आहे. आपण कोण आहे? आहोत एक दर्शक. पाहणारे दर्शक आहोत आणि पाहणारा दर्शक बघतो, काहीच करत नाही. तिकीट बिन तिकिटाचं हे आपल्याला एक रोल का सिरियल मूवी आपल्या घरातच बघायला मिळते. तिकीटची आवश्यकता नसते. मग कसं बघायचं? असं बघायचं हे रोल किती वेळपर्यंत चालेल. कोणता? चिडचिडीचं, क्रोधाचं, बडबडायचं रोल चालू आहे ते पाहायचं. हे एक मोहाचा क्रोधाचा उदय आहे आणि ते मोह नशा चढला आणि जास्त चढला, जास्त पिला. आज जास्त पिला म्हणून ते पिले ते बघायचं आपण. हे नशा कुठपर्यंत आहे आणि ते कमी होणार की नाही? नशा उतरणार की नाही? तोपर्यंत आपण काय करायचं? हे नशा कधी किती पर्यंत असते आणि किती वेळ नंतर ते उतरते हे पण पाहायचं. आपण काहीच म्हणायचं नाही. हसत असंच प्रसन्न मुखानं त्यांना बघतच असायचं. असं करू शकता की नाही? केलं कधी? करायला पाहिजे. आज ह्यांचं नशा चढला आहे, उद्या आमचं चढणार की नाही? आणि आम्ही कसं चिडचिड करतो की नाही? कधीच करतो नाही. करतो की नाही? मग आज त्यांचं नंबर आहे. ते नशा दारू पिले आहे आणि कधी आपण पितो, जास्त पितो. आपण पण असं करतो की नाही? करतो. मग असं नशा मोहाच्या उदयाने व्यक्तीला असं क्रोध, मान, माया, लोभ येत असतो. पण ह्या व्यक्तीचा नशा कधी समाप्त होऊन हाच व्यक्ती भगवान बनू शकतो, सिद्ध बनू शकतो. आता सध्या वर्तमानामध्ये ह्याचं नशा जे आहे ते नशा पुढच्या भावामध्ये हे नशा सगळं नष्ट करून
जागी भगवान बनू शकतो. तुम्हाला एक कहाणी माहित आहे काय गोष्ट? सुलोचना आणि जयकुमार कोण आहेत? ऐकलं तुम्ही सुलोचनाचं नाव? सती सुलोचना ऐकलं? कोण आहे सांगा? हेड राहू माहित नाही? सुलोचना माहित नाही? कोणाला माहित नाही? जयकुमारची भरत चक्रवर्ती माहित आहे? भरत चक्रवर्तीचे सेनापती सुलोचना. जयकुमार आणि जयकुमारची पत्नी सुलोचना. आता माहित झालं? हा. पूर्वभावामध्ये त्यांचे पूर्वभाव पण करतो. पूर्वभावामध्ये एक मुलीची लग्न एक मुलाशी फिक्स झालं. फिक्स झाल्यानंतर काय म्हणतात तुम्ही? फिक्स झालं, ठरलं, लग्न ठरलं. लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर मुलगा काय म्हणतो? लग्न ठरलं पण मी व्यापार करायला जातो. लग्ना अगोदर मी खूप व्यापार करून रत्न कमावून आणतो आणि तोपर्यंत मी रत्न कमावून व्यापार करून येतो, नंतर लगीन करू. तर त्याने म्हणते ठीक आहे. मुलीचे जे असतात ना आई वडील, मग तू जात आहेस, तू वेळ सांगून जा किती दिवसापर्यंत तू परत येणार. तू सांगतो एवढंच वेळ आम्हाला लागणार, जेवढा वेळ सांगितलं 1 महिना 2 महिन्यात, जेवढं सांगितलं एक वर्ष. पण मग ठीक, तू 1 वर्षानंतर मग नाही आलं तर काय करायचं? मी नाही आलो तर तुम्ही बघा मग कसं करायचं. तू जर ह्या वर्षापर्यंत आला नाही परत, तर आम्ही मग राहणार नाही आणि त्याचं लग्न दुसरीकडे देऊन देणार. पण बर सांगून दिला, त्यालाच विश्वास होता की मी येईल म्हणून, आणि तो व्यापार करायला गेला आणि तो परत आला नाही. त्या कारणाने त्या मुलीचं लग्न दुसऱ्या मुलाशी करून दिले. आणि तो वापस परत आल्यानंतर त्याला माहित होतंय ज्या मुलीशी आमचं लग्न होणार होतं ती मुलीची लग्न दुसऱ्या व्यक्ती बरोबर झालं. त्याला खूप राग आला. आणि एवढं राग आलं कारण त्या मुलीशी त्याला फार मोह होतं, अटॅचमेंट, मोह होतं. आणि त्या मुलीच्या मोहानं ते खूप असं विचार करतो लगीन होणार, असं होणार, ते आनंदाने राहणार असं. मग तो असं त्याला माहीत झाल्यानंतर तिथं एवढं राग आलं की तो जाऊन त्या दोघांनाच काय केलं? पाठवून दिलं. कुठं? दुसऱ्या गतीमध्ये मर्डर केला दोघांना. मग ते दोघे मरून बकरा बकरी बनले. आणि हे कसाई बकऱ्याला मारणारा, आणि ते बकरा बकरी ह्याचाच हातात आले. आणि तिथं पण त्यांना ते मर्डर केलं. नंतर ते बकरा बकरी मरून काय बनले? कोंबडा कोंबडी. आणि हा बनला मांजर. आता मांजर पण त्या कोंबडा कोंबडीना खाल्लं. मग नंतर ते बनले कबूतर कबुतरी. काय कबूतर म्हणतात ना, ते बनलं. आणि त्यावेळेस सुद्धा ह्या मांजरानं खाल्लं. कबूतर जे होते, कबूतर कबुतरी जास्त तुम्ही बघा, कबूतर कबुतरी कुठे असतात? मंदिराच्या शिखरावर असतात. आणि मंदिराच्या शिखरावर तिथं ते कबूतर कबुतरी होते. आणि त्या ज्या मंदिरामध्ये घंटीची आवाज ऐकायला मिळणार, अभिषेक पाठाची आवाज ऐकायला मिळणार, भक्तीची आवाज ऐकायला मिळणार. आणि त्या मंदिरात असलेले जे वातावरण भक्तीचे धर्माचं होते ते ऐकून त्यांचं काही शुभ परिणाम झालं दोघांचं. सुपरिणाम झालं. ते वैर दुश्मन असते ना, वैर भाव, ते खूप असं भाव मध्ये आपण पार्श्वनाथ भगवानचं पाहतो की पाहतो. आणि लक्ष्मणाने रावणचं, तुम्ही रामायण पद्मपुराण वाचा, त्यामध्ये आपल्याला माहित होते किती भावानं हे लक्ष्मण आणि रावणाचं वैर चालू होतं, पार्श्वनाथ आणि कमठचं होतं. असं एकदा वैर जर असेल, एक तर्फा पण असेल तर पण चालूच असते ते. तर मग ते पण असं
जे कबुतरी होते ते भक्तीच्या वातावरणामध्ये थोडं मन तिथं लावून शुभ मनुष्य आयु बांधले त्यांनी कबुतरीने. आणि ते कबूतर सुद्धा ते मांजरानं खाणं आणि ते मरून काय झालं, मनुष्य गतीमध्ये गेले. मनुष्य गतीमध्ये गेल्यानंतर ते दोन्ही लगीन झालं. नंतर त्यांनी दीक्षा घेतली. असं वातावरण त्यांना मिळालं. एकदा वातावरण मिळालं, मग दुसऱ्यांदा तो सुद्धा असं वातावरण मिळालं. त्यांचं उपादान शक्ती जागृत होत जाते निमित्तानं. आणि त्या निमित्तानं त्यांची उपादान शक्ती, त्या निमित्ताचा लाभ त्यांनी घेऊन त्या भावामध्ये त्याने दीक्षा घेतली. मग दीक्षा घेतल्यानंतर मुनी बनले आणि हे आरिका बनले. मुनी जे होते ते मुनी स्मशानमध्ये तपस्या करत होते, स्मशानमध्ये. आणि आरिका काही स्मशानचं दूर एक उद्यान होतं. त्या उद्यानामध्ये ते पण आरिका जे असतात ते स्मशानमध्ये अथवा घोर जंगलामध्ये तपस्या करण्यासाठी परवानगी नाही. आरिकाला सांगितले आहे मूलाचारमध्ये सुद्धा की आरिका नगराच्या बाहेरचे उद्यान असत्या, नगराच्या बाहेर म्हणजे जवळच तेवढं जाऊन तिथं तपस्या करू शकता. घोर जंगलामध्ये त्यामुळे असं घोर जंगलमध्ये तपस्या करू नये. तर आरिका त्या नगराच्या बाहेर एक उद्यान होतं, तिथं ते तपस्या करत होते. आणि मुनीराज ते होते जे स्मशानमध्ये तपस्या करत होते. आणि जो माणूस होता तो मरून एक भील बनला होता. आणि भील असं जात होता आणि त्यांची दृष्टी कुठे गेली, स्मशानमध्ये. आणि स्मशानमध्ये गेली आणि ते मुनींना पाहिलं त्यांनी. आणि मुनींना जसं पाहिलं आणि पूर्वाचा वैरभाव पुन्हा जागृत झाला. आणि त्यांनी काय केलं, एवढं राग आलं त्या मुनींना पाहून, आपोआप असं राग आलं की त्या मुनींना उचलून तिथं जे काय म्हणतात प्रेताला जाण्यासाठी जे चिता म्हणतात, चिता तिथं आग होतं चिताचं. आणि त्या मुनींना उचलून त्या चितामध्ये टाकले. तपस्या करत होते ते, उचलून या रागाने पूर्व दुश्मनामुळे तिथं टाकले. आणि पुढे गेले, आरिका दिसली. आरिकाला पाहून आणखीन राग आलं, त्यांना पण इथं आणून त्या चितामध्ये टाकले. मुनी आणि आरिका दोघांना जळून टाकले. आणि ते शांत चित्ताने समाधी, शांत भावाने समाधी करून ते स्वर्गात गेले दोन्ही. आणि ह्या कुठं जाणार सांगा ना, नरकात गेला. असं मुनी आणि आरिकाचा हत्या करणारा नरकात गेला. हे भक्ती असणार काय? भक्ती असं काम करतो काय? अभक्तीच असणार ना. आता तुम्ही थोडं सांगा. आता ते नरकात गेल्यानंतर ते नरकाचं आयुष्य पूर्ण केले. आणि इथं येऊन एक भीम नावाचा भील बनला. भीलाचं नाव काय? भीम. आणि ते जे पाप त्यांनी पाप बांधले होते, ते पापाचा तिथं नरकात जाऊन ते पापाचं त्यांनी कष्ट भोगलं. आणि इथं आल्यानंतर सुद्धा असं विक्राळ रूप कुरूप असं बाळ आणि दात असं पुढं खाण्यासाठी काहीच नाही, परिवारामध्येच कोणी नाही. आणि घर असं फिरत होतं असंच. मग असं कुरूप, कष्ट, भूक, तहान, काही राहण्याची ठिकाणं नाही. आणि तो आत्महत्या करण्याचा विचार केला. जीवन जगण्यासाठी आम्हाला काहीच नाही. मग तिथंच एक मुनिराज होते. आणि मुनिराजने समजून घेतले की हा काय आहे, आत्महत्या करून घेत आहे. त्यांना समजून उपदेश दिले, आत्महत्या करणं म्हणजे महान पाप आहे. एकदा जे आत्महत्या करतात ते पुन्हा त्यांना मनुष्य भाव दुर्लभ, एवढं दुर्लभ होतं की किती अनंत भाव गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला दुर्लभ ते मनुष्य मिळणार नाही. म्हणून हे मनुष्य भाव प्राप्त करून आत्महत्या करायची नाही. जे आत्महत्या करतात त्यांना मनुष्य खूप दुर्लभ. आणि जे उच्च कुळामध्ये येऊन असं जे कुलाचारण न पालन करता, जे कुलामध्ये करायचं नाही असलं काम जे करतात त्यांना उच्च कुल पुन्हा मिळणार नाही. म्हणून उच्च कुळ जे जे आपल्या पुण्यानं मिळालं आहे ते
आपला लाभ घेऊन त्याचा सदुपयोग करायचं, नाही तर शांत भोग करून इकडून निघून जायचं. दुरुपयोग करायचं नाही. उच्च कुल पैसा पण आपल्याला पुण्यानं मिळतंय, स्वस्थ शरीर पुण्यानं मिळतंय, मनुष्यभाव पुण्यानं, घरामध्ये परिवार सगळं चांगले आहेत, हे सगळं पुण्यानं मिळालं आहे. हे पुण्यानं मिळालेलं जे जे आहे ते मिळाल्यानंतर आपल्याला कसं वागायचं, त्याचा सदुपयोग कसं करायचं, असं केलं तर पुन्हा पुन्हा असे ऐसे अवसर मिळणार आहे. तो आपण दुरुपयोग जर केलं तर ते पुन्हा मिळणार नाही. चांगली सासूबाई मिळेल, चांगली सुनबाई मिळाली, मग कामच करून घ्यायचं त्यांचं. जास्त प्रेम वात्सल्य दाखवायचं नाही. शांत आहे, गरीब आहे म्हणून काय करायचं, असं खोबरीमध्ये असलं नाही तरी सुद्धा आम्ही प्रवचन सगळ्यांकडे सांगतो, म्हणून इथं पण सांगतो. खोबरीमध्ये छान आहे, सासूबाई सुनबाई जाऊबाई सगळं चांगलं आहेत ना, काही भांडण होत नाही, काही ईर्ष्या होत नाही. तरी सुद्धा कधी कधी असं तुम्ही दारू पिला तर होऊ शकत ना, मोहाचं दारू. म्हणून हे लक्षात ठेवा की माताजीचं सांगितलं होतं म्हणून मला दारू जास्त प्यायचं नाही आणि नसामध्ये यायचं नाही, म्हणून आम्ही सांगत असतो. मग ते म्हणतात ते मनुष्यभाव पाहून तुम्ही जे विचार करत आहात आत्महत्याचं, मग पुन्हा मनुष्यभाव मिळणार नाही. आणि त्यांनी त्यांच्या दिव्य ज्ञानानं अगदी आणि तपस्या करून अशी तपस्या केली. वास्तविक में भावलिंगी मुनी बनून वास्तविक में जसं तपस्या करायला पाहिजे तसं त्यांनी करू लागले. आणि तिथंच ते देव पडले होते ना, तो 2 जीव ते देव वरून जात होते विमानाहून, आणि खाली बघतात एक मुनिराज बसले आहेत. ते विमानाहून खाली येतात आणि मुनीला नमस्कार करतात. आणि नमस्कार करून काय विचारतात, तुमचं वैराग्याचं कारण काय आहे. आणि ते मुनी काय सांगणार, वैराग्याचे कारण सांगितले. मी मागच्या भावात असं मुनी आणि आरिकांना मी हत्या करून आले, ही माझी मी पूर्व जन्म मी ऐकून मला वैराग्य आलं आणि आता मला फार पश्चाताप आहे होत आहे. तरी मी त्या 2 जीवांना मी हुडकत आहे, शोधत आहे, आणि ते जीव कुठं असेल मी शोधणार. आणि ते जीव जर मिळलं, जेव्हा मिळणार आणि क्षमा मागणार, तर तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळणार. ते देव होते, त्यांना माहीत होते अवधिज्ञान, देवांना अवधिज्ञान असते ना, ते देव म्हणतात ते 2 जीव आम्हीच आहोत. आणि जसं हे माहीत झालं की आम्हीच आहोत, मग महाराज होते ते तरी सुद्धा डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं आम्हाला क्षमा करा, आम्ही 4 भावामध्ये तुम्हाला मारून टाकलो, असं कृत्य आम्ही केलं आहे, आमचं पाप खूप केलो, आता तुम्ही क्षमा करा. आम्ही तपस्या करत आहेत, पापाला नष्ट करत आहोत, तरी सुद्धा मला समाधान नाही. जेव्हापर्यंत आम्ही तुमच्याशी क्षमा नाही मागितलो आणि तुम्ही क्षमा नाही केला, तेव्हापर्यंत आपलं हे तपस्या सार्थक होणार नाही. आणि ते डोळ्याहून असं पाणी आणले ते मुनीने आणि क्षमा मागितलं. देव तर सम्यक दृष्टी होते, मुनी आरिका होते ना, त्यांचे धर्माचे संस्कार होते. ते म्हणतात मुनिराज तुम्ही महाराज आहात, तुम्ही का आमच्यासाठी सांगितलं, तुमचं क्षमाधर्म आहे ना, आमचा पण क्षमाधर्म आहे, तुम्ही काहीच वाटून घेऊ नका, काहीच झालं तरी सगळं विसरून जावा आणि तुम्ही निश्चित होऊन आता तपस्या करा, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांची पूजा केली, त्यांना नमस्कार केलं देवाने, आणि ते त्यांना समाधान झालं. आणि समाधान झाल्यानंतर मग त्यांनी त्यांचं मन, त्यांचा उपयोग आपल्या आत्मध्यानावर असं लागलं शुक्ल ध्यानावर देऊन श्रेणी चढून केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. कोणाला, मुनी आणि आरिकाच्या हत्या करणारा व्यक्ती 3ऱ्या भावामध्ये मोक्ष गेला. आणि जे मुनी आरिका होते ते आज त्या भावामध्ये सुद्धा देवगतीमध्ये आहेत, गेले नाही. कोण कधी मोक्ष जाणार, कोण किती भावामध्ये हिंडणार हे कोणाला माहित आहे. मग
असं काम केलेले व्यक्ती कोण आहेत? हे भावी शुद्ध भगवान आहे. मुनीला हत्या करणारा व्यक्ती भावी शुद्ध भगवान आहे. विचार करा, असं काम इथं कोणी करणार नाही ना. एवढं वाईट काम, निकृष्ट काम करणारे आपल्याला इथं कोणीच नाही या पंचमहालामध्ये. थोडंच काही असं काम करतात, तरी सुद्धा आपल्या मनामध्ये त्या जीवाबद्दल, त्या व्यक्तीबद्दल कसं येत आहे? हे कसं आहे? वाईट विचार आहे. हे कसं असंच करतो, असं मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल चिडचिड येतो. त्यामध्ये आपल्याला विचार काय करायचं? आता हा मोह पिला आहे, मोहाचा नशा आहे, नंतर हे उतरणार आणि हे पुढच्या भावामध्ये मोहाला नष्ट करून आपले स्वभावाला प्राप्ती करून जीव हा शुद्ध बनवू शकतो. आणि आजशी म्हणते असं वैर असतंय कोणाकोणाचं की जे वैर, ज्यांच्याशी वैर असते ना, ते शुद्ध बनवून कुठे गेलं? शुद्धशिलामध्ये गेलं. आणि हा व्यक्ती त्याला शोधत आहे. कुठं आहे? कोणत्या गतीमध्ये मिळणार त्याला? मिळणार काय? 4 गतीमध्ये 84 लाख योनीमध्ये कुठे मिळणार सांगा तुम्ही? तो कुठे गेला? सिद्ध भगवान तो शोधत राहतो. असं पण आजशी सांगतात, असं हे वैर आहे. म्हणून असं समजून प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक आत्मामध्ये सिद्ध बनण्याची जी शक्ती आहे ती कधीही पण प्रकट होऊ शकतो. कोणत्या निमित्ताने कधी प्रकट होईल काही सांगता येत नाही. म्हणून घरामध्ये, शेजारीमध्ये, धर्मामध्ये, समाजामध्ये कधी काही लहान लहान गोष्ट घडत असतात. त्यामुळे त्या प्रभावाने आपले आत्मराजा, आत्मभगवान परमात्माला काय करायचं नाही? मलिन होऊ द्यायचं नाही आणि बेशुद्ध व्हायचं नाही, दारू प्यायचं नाही. संकल्प घ्या, दारू पिणं कम करा. माताजी ते जयकुमार हे दोन जीव जे होते ना, तेच देव गतीहून येऊन भरत चक्रवर्तीचे सेनापती जयकुमार झालं आणि ती सुलोचना झाली. सुलोचना जयकुमारची तुम्ही जर वाचलं तर त्या जयकुमार परिग्रह प्रमाण स्वदार संतोष व्रत, परिग्रह प्रमाण या स्वदार संतोष व्रतामध्ये फेमस झाले आहेत. त्यांचं नियम होतं, मी ज्यांच्याशी लगीन करतो त्यांच्याशीच मी संतोष राहणार, दुसऱ्या स्त्रीमध्ये आम्ही वाईट दृष्टीने बघणार नाही, असं त्यांचं संकल्प होतं. आणि त्यांच्या परीक्षासाठी देव आले होते. सुंदर सुंदर रूप बनवून मला स्वीकार करा ते म्हणतात. ते पाहिले पण नाही त्यांना. आमच्या स्त्रीला सोडून आम्ही कोणालाच पाहणार नाही. एवढं सुंदर सुंदर आणखी असे श्रृंगार करून देवी आली आणि आम्ही स्वीकार करा. मी कोण आहे? देवीने म्हणते मी असं राजकुमारी आहे, महितून आहे, असं काय तर सांगितलं तरी सुद्धा जयकुमाराने स्वीकारलं नाही. मग देव येऊन त्यांची पूजा, आपले रूपमध्ये येऊन त्यांची पूजा केली. हे पण आहे जयकुमाराचं. आणि सुलोचनाचे सतीत्व कसं होतं? सुलोचना हातीवरून जात होते आणि हातीवरून जातात, ते हाती नदीमध्ये जात असताना एक मगर त्या हातीचं पाय पकडलं. आणि ते मगर कोण होतं? देव. आणि त्यांची परीक्षासाठी कोणी वैर होतं, त्या पायी पकडल्यानंतर त्या सुलोचनाने त्याला असं फटकारलं आणि त्याचे शील होतं ना, जे शीलवती नारी असतात त्यांचे जोरानं आवाज जर फटकार म्हणजे काय म्हणतात? रागवलं. असं रागावलं. त्यांचं रागावणं ऐकून देव कापले. का? शीलवती नारीचं रागावणं म्हणजे ते देव पण कापल्यात आणि ते सोडून दिलं. असं तो मग हे सुलोचना आणि जयकुमारची गोष्ट होती. आणि जयकुमार ते होते हे आदिनाथ भगवंताच्या समोशनमध्ये गंधर्व बनले. एक गंधर्व आहे, त्यांचे 72 गंधर्व आहेत. हे कोणते नंबरचं माहित नाही. आदिनाथ भगवानचे 72 गंधर्व होते, त्यामध्ये एक गंधर्व हे
जयकुमार म्हणते. माताजी मग ते मोक्षाला गेले का अजून स्वर्गात आहेत? मोक्षाला गेले. जयकुमार मोक्षाला गेले आणि सुलोचना पण आरिका दीक्षा येऊन स्वर्गात गेली आणि तिथून येऊन मोक्षाला पण गेली ती. आता नाही येत सुलोचना. मग आलं लक्षात आलं मोहाचं दारू कसं असतंय. सगळे दारू कधी कधी जास्त असते, कधी कमी असते. कोणाशी रागायचं नाही. हे दारू पिले आहेत शांत होईल म्हणून आपण पण शांत चित्तानं पाहायचं त्यांना. आता